हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, जर आपण नवीनच असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेलं जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, म्हणजे नवनवीन येणारे व्हिडिओज तुम्हाला मिळू शकतील. नमस्ते मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये म्हणजे सिंपल सेंटेन्स, केवल वाक्य पार्ट फर्स्ट यामध्ये आपण सिंथेसिस म्हणजे काय याविषयी सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर कंपाऊंड सेंटेन्स असेल म्हणजे संयुक्त वाक्य असेल, कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल, मिश्र वाक्य असेल, तर मग त्याचं सिंपल सेंटेन्स म्हणजे केवल वाक्य कसं करायचं, त्यासाठी कोणते नियम आहेत, यासाठी आपण प्रेझेंट पार्टिसिपलचा वापर कसा करतो, त्यामध्ये बिईंगचा वापर कसा होतो, हॅव्हिंग प्लस V3 चा वापर कसा करायचा असतो, त्याचप्रमाणे शब्दांचा विशेषणासारखा वापर करून वाक्य एकत्र कसं केलं जातं, अँडचा वापर करून केवल वाक्य कसं बनवायचं असतं, त्यानंतर दोन वेगवेगळे कर्ते असतील तर पहिल्या क्रियेसाठी हॅव्हिंग प्लस V3 चा वापर करून वाक्य कसं एकत्र केलं जातं, याविषयी सविस्तर आपण चर्चा केलेली आहोत. आज आपण अजून कोणते नियम आहेत की ज्यांचा वापर करून कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्सचे रूपांतर सिंपल सेंटेन्समध्ये करता येते, याविषयी या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणजेच पार्ट फर्स्टमध्ये आपण प्रकार 3 पाहिलेले आहोत. आजचा चौथा प्रकार असेल, त्यामध्ये इन्फिनिटिव्ह म्हणजेच TO प्लस V1 क्रियापदाचं पहिलं रूप वापरून वाक्य एकत्र करणे. आता इन्फिनिटिव्ह याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊ आणि मग पुढे काही उदाहरणं पाहू. एक उदाहरण इथे घेऊया इन्फिनिटिव्ह समजून घेण्यासाठी. वी हेल्प ईच अदर हे एक वाक्य झालं आणि वी ट्राय टू हेल्प ईच अदर. आता हेल्प हे क्रियापद झालेलं आहे, म्हणजेच याला आपण फायनाईट वर्ब म्हणतो. फायनाईट वर्ब अँड नॉन फायनाईट वर्ब याबद्दल यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी विस्तृत असं एक्सप्लेन केलेलं आहे. या दुसऱ्या वाक्यामध्ये टू हेल्प फक्त क्रियेचे नाव आहे. अशा क्रियापदाला इनफायनाईट किंवा नॉन फायनाईट किंवा इन्फिनिटिव्ह म्हणतात. एक दुसरं उदाहरण घेऊया. आय ईट टू लिव्ह. दुसरं वाक्य ही ईट्स टू लिव्ह. तिसरं वाक्य ही एट टू लिव्ह. आता या वाक्यावरून असं लक्षात येतं की दुसऱ्या वाक्यात कर्ता बदलल्यामुळे क्रियापद बदललेलं आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये काळ बदलल्यामुळे क्रियापद बदललं, पण त्याचा टू लिव्ह या इन्फिनिटिव्हवर काही परिणाम झालेला नाही. यावरून असं समजतं की इन्फिनिटिव्हवर कर्त्याचा आणि काळाचा काहीही परिणाम होत नाही. आता आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स किंवा कंपाऊंड सेंटेन्स आलं असेल तर त्याचं TO2 प्लस V1 वापरून सिंपल सेंटेन्स कसं बनविलं जातं, त्यासाठी आपण काही उदाहरणं बघूया. ही वर्क हार्ड अँड पास द एक्झाम. आता या वाक्यामध्ये बघा, दोन वाक्य आहेत. ही वर्क हार्ड हे एक वाक्य झालं आणि दुसरं ही पास द एक्झाम. तर आपल्याला आपण यापूर्वी शिकलेलो आहोत की सिंपल सेंटेन्स म्हटल्यानंतर एकच क्रियापद पाहिजे. इथे दोन क्रियापद आहेत, वर्क आणि पास्ट. मग आता आपण काय करणार, तर दुसरं जे क्रियापद आहे त्याचं रूपांतर आपण इन्फिनिटिव्ह मध्ये करणार आहोत. म्हणजे कसं होईल, तर ही वर्क हार्ड टू पास द एक्झाम. ज्या तुमच्या लक्षात आलं असेल की आपण इथे फक्त एकच क्रियापद घेतलं, ते म्हणजे वर्क, आणि जे दुसरं क्रियापद होतं त्याचं रूपांतर आपण इन्फिनिटिव्ह मध्ये केलं, म्हणजे टू वापरला, आणि पास्ट जे V2 आहे त्याचं V1 मध्ये रूपांतर केलं, आणि म्हणून उत्तर झालं ही वर्कड हार्ड टू पास द एक्झाम. दुसरं उदाहरण घेऊया. ही बॉट सम फ्लावर्स अँड गेव टू हिज वाईफ. आता या वाक्यामध्ये सुद्धा बघा, बॉट हे क्रियापद झालं आणि
गेव हे दुसरं क्रियापद झालं, म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स आहे. या कंपाऊंड सेंटेन्स आपल्याला सिंपल सेंटेन्स बनवायचंय आणि म्हणून आपण या ठिकाणी इन्फिनिटिव्हचा वापर करून सिंपल सेंटेन्स बनवणार आहोत. मग काय करणार, तर दुसरं जे क्रियापद आहे म्हणजे गेव, त्याचं पहिलं रूप घेणार आणि त्याला आपण TO2 वापरणार आहोत. म्हणजे वाक्य कसं होईल, ही बॉट सम फ्लावर्स टू गिव्ह टू हिज वाईफ. प्रकार 6, प्रिपोजिशन सोबत नाउन किंवा जिरेंड फॉर्म वापरून वाक्य एकत्र करणे. उदाहरण बघू. शी टर्न हर हेड अँड लुक्ड अबाउट. मित्रांनो, आता हे आपण कंपाऊंड सेंटेन्स सिंपल सेंटेन्स मध्ये रूपांतरण करत असताना आपण काय करणार, तर प्रिपोजिशनचा वापर करू आणि जिरंड फॉर्मचा वापर करणार आहोत. नाउन किंवा जिरंड म्हटलेलो आहोत आपण. मग आता या ठिकाणी शी टर्न हर हेड, पहिली क्रिया कोणती आहे, वळण्याची आहे. अँड लुक्ड अबाउट, आणि पाहिलं. तर या ठिकाणी काय करणार, आपण प्रिपोजिशन घेणार आणि क्रियापदाला ING लावणार. मग वाक्य कसं होतं बघा. आफ्टर टर्निंग हर हेड शी लुक्ड अबाउट. म्हणजे इथे तुमच्या लक्षात आलं असेल की प्रिपोजिशन आपण आफ्टर घेतलं आणि पहिली जी क्रिया झाली त्याला आपण ING म्हणजे त्याचं जिरंड फॉर्म मध्ये रूपांतर केलं आणि वाक्य पूर्ण केलेलो आहोत. आफ्टर टर्निंग हर हेड शी लुक्ड अबाउट. एक दुसरं उदाहरण घेऊ म्हणजे तुमच्या अधिक लक्षात येईल. द लॅड वुड फुल अराउंड फॉर अ व्हाईल अँड प्रोबॅबली डॅश ऑफ टू कॉलेज. तर हे सुद्धा कंपाऊंड सेंटेन्स आहे. याचा आपल्याला सिंपल सेंटेन्स मध्ये आपण रूपांतर करणार आहोत. आफ्टर फुलिंग अराउंड फॉर अ व्हाईल द लॅड वुड प्रोबॅबली डॅश ऑफ टू कॉलेज. प्रकार 7, विरोधदर्शक वाक्यात इनस्पाइट ऑफ प्लस नाउन ऑब्लिक जिरंड फॉर्म वापरू. मित्रांनो, इनस्पाइट ऑफ ची वाक्यरचना करत असताना या ठिकाणी आपण 3 प्रकारचे नियम लक्षात घेणार आहोत. प्रथम मी 3 प्रकारची वाक्य इथे लिहितो आणि मग प्रत्येक वाक्याचं आपण व्यवस्थितपणे एक्सप्लेन करू. पहिलं वाक्य, ही वर्कड हार्ड बट फेल्ड द एक्झाम. दुसरं वाक्य, ही इज अ गुड टीचर, ही डझंट टीच. आणि तिसरं वाक्य, ही हॅज पेन अँड कॉपी, ही इज नॉट रायटिंग. मित्रांनो, आता या 3 वाक्यांमध्ये काय काय फरक आहे किंवा कोणत्या पद्धतीने आपण इनस्पाइट ऑफ वापरणार आहोत हे तुमच्या लक्षात येईल. पहिलं जे वाक्य आहे, ही वर्कड हार्ड बट फेल्ड द एक्झाम. आता हे वाक्य कंपाऊंड सेंटेन्स आहे आणि आपल्याला हे सिंपल सेंटेन्स मध्ये रूपांतरित करायचं आहे. त्यासाठी आपण इनस्पाइट ऑफ वापरणारच आहोत, पण त्याच्या सोबत आपल्याला जिरंड फॉर्म वापरावा लागेल. आता मग जिरंड फॉर्म कशाचा करणार, तर पहिली जी क्रिया आहे ही वर्कड, तर त्याचं आपण जिरंड फॉर्म मध्ये रूपांतर करू. म्हणजे वाक्य कसं येईल, इनस्पाइट ऑफ वर्किंग हार्ड. बघा, वर्कचं वर्किंग केलं. इनस्पाइट ऑफ वर्किंग हार्ड ही फेल्ड द एक्झाम. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की डायरेक्ट वर्ब ज्या वेळी येत असतं त्या वर्बला आपण ING म्हणजे जिरंड फॉर्म वापरत असतो. आता दुसरं जे वाक्य आहे, ही इज अ गुड टीचर, ही डझंट टीच. आता अशा पद्धतीचं वाक्य जर असेल आणि आपल्याला इनस्पाइट ऑफ वापरायचं असेल तर काय करायचं. या अगोदर आपण पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की बीइंग वापरत असताना कोणता नियम बघितला, तर टू बीची रूप म्हणजे एम, इज, आर, वॉज, वेअर जर असतील तर आपण बीइंग वापरत होतो. इथे सुद्धा आपण बीइंगच वापरणार आहोत. म्हणजे थोडक्यात असं म्हणू की ज्यावेळी पर्सनचा बोध होतो त्या वाक्यामध्ये पर्सन विषयी सांगितलं जातं त्यावेळी आपण बीइंग वापरतो इनस्पाइट ऑफ सोबत. मग वाक्य कसं होणार बघा.
इन स्पाइट ऑफ बीइंग अ गुड टीचर ही डझंट टीच. त्यानंतर तिसरं वाक्य जे आहे, ही हॅज पेन अँड कॉपी ही इज नॉट रायटिंग. आता या ठिकाणी वस्तूचा बोध होतोय बघा. म्हणजेच आपण ह्याचा अर्थ असा घेतो जवळ असणे, मालकीचा असणं अशा अर्थाने. तर मग इनस्पाइट ऑफ वापरत असताना काय करायचं, तर इनस्पाइट ऑफ हॅव्हिंग पेन अँड कॉपी ही इज नॉट रायटिंग. जे एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की डायरेक्ट वर्ब आलं तर काय करायचं, तर जिरंड फॉर्म वापरायचं इनस्पाइट ऑफ जिरंड फॉर्म. जर टू बी स्वरूप आलं तर आपण इनस्पाइट ऑफ बीइंग वापरतो, आणि हॅज आलं, हॅव आलं तर आपण इनस्पाइट ऑफ हॅव्हिंग वापरतो. एक उदाहरण घेऊया. तुम्ही आता हे करू शकाल किंवा ओळखू शकाल की जे आपण 3 प्रकार बघितले त्यातला कुठला प्रकार आहे आणि ते आपण इनस्पाइट ऑफ कशाने बनवणार. ही लर्न्ड इंग्लिश आणि दुसरं वाक्य ही इज अनेबल टू स्पीक इंग्लिश. आता बघा, पहिल्या प्रकाराप्रमाणे करणार दुसऱ्या की तिसऱ्या, तर आधी समजून घेऊ. या वाक्यामध्ये आता टू बीचं रूप आलेलं नाही, याचा अर्थ मी इनस्पाइट ऑफ बीइंग वापरणार नाही. हॅज, हॅव, हॅज, हॅड काय आलेलं नाहीये, म्हणजे याचा अर्थ मी इनस्पाइट ऑफ हॅव्हिंग सुद्धा वापरणार नाही. म्हणजे हे डायरेक्ट वर्ब आहे आणि म्हणून मी लर्न्ड हे जे आहे त्याला जिरंड फॉर्म मध्ये रूपांतरित करीन. त्यामुळे वाक्य असं होईल, इनस्पाइट ऑफ लर्निंग इंग्लिश ही इज अनेबल टू स्पीक इंग्लिश. मित्रांनो, आता जशी आपण इनस्पाइट ऑफ ची वाक्यरचना बघितली तशी डिस्पाइट ची देखील वाक्यरचना बनवता येतील. उदाहरण घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की डिस्पाइटने वाक्यरचना कशी होते. ही स्टडीड हार्ड, ही फेल. आता या वाक्यामध्ये 2 क्रियापद आहेत, स्टडीड आणि फेल. तर आपल्याला एकच क्रियापद ठेवायचं आहे. मगाशी आपण बघितलं जी पहिली क्रिया होते त्याला आयएनजी फॉर्म लावतो, म्हणजे जिरांड फॉर्म मध्ये रूपांतरित करतो. मग आता हे वाक्य कसं होईल डिस्पाइटने, तर डिस्पाइट स्टडीइंग हार्ड ही फेल, कारण इथे डायरेक्ट वर्ब आलेला आहे. त्यामुळे आपण काय करतो, वर्बला आयएनजी म्हणजे जिरांड फॉर्म वापरत असतो. दुसरं उदाहरण बघा, आय एम अ टीचर, आय कुड नॉट सॉल्व दॅट क्वेश्चन. आता इथे बघा एम आलेला आहे, मगाचा नियम आपण इथे आता वापरणार, म्हणजे डिस्पाइट प्लस बीइंग अशी वाक्यरचना करणार. मग वाक्यरचना कशी होणार, डिस्पाइट बीइंग अ टीचर, आय कुड नॉट सॉल्व दॅट क्वेश्चन. तिसरं उदाहरण घेऊया. ही इज अ रिच पर्सन, ही नेव्हर हेल्प्स द पुअर. आता डिस्पाइट प्लस बीइंग ने वाक्य कसं होईल, तर डिस्पाइट बीइंग अ रिच पर्सन, ही नेव्हर हेल्प्स द पुअर. पुढचं एक वाक्य घेऊ. ही हॅज अ कार, ही गोज टू ऑफिस बाय बस. आता इथे बघा, मगाशी सुद्धा आपण अशा प्रकारची वाक्यरचना इनस्पाइट ऑफ मध्ये बघितलेली होती की ज्यावेळी हॅज येतं, हॅव येतं, त्यावेळी आपण हॅव्हिंग घेत असतो. आणि म्हणून इथे सुद्धा तोच रूल आपण घेऊ, म्हणजे डिस्पाइट प्लस हॅव्हिंग अशी वाक्यरचना करू. मग वाक्य कसं होणार, डिस्पाइट हॅव्हिंग अ कार, ही गोज टू ऑफिस बाय बस. दुसरं उदाहरण बघू. शी हॅज मनी, शी डझंट परचेस एक्सपेन्सिव्ह क्लोथ्स. हेच आपण डिस्पाइट प्लस हॅव्हिंग ने वाक्य असं करू. डिस्पाइट हॅव्हिंग मनी, शी डज नॉट परचेस एक्सपेन्सिव्ह क्लोथ्स. तर एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असतील की 3ही प्रकार, म्हणजे डायरेक्ट वर्ब असेल तर कसं आपण जिरंड फॉर्म वापरत असतो, त्यानंतर टू बीची रूपं असतील तर बीइंग वापरतो, आणि टू हॅवची रूपं म्हणू आपण हॅव, हॅज, हॅड. 8वा प्रकार इन ऑर्डर टू. याला मराठीमध्ये च्या करिता, च्यासाठी, च्या प्रित्यर्थ असा अर्थ होतो. आता इथे इन ऑर्डर टू म्हणजे काय, तर पर्पज.
आता हे आपण वाक्य घेऊ, म्हणजे वाक्यातून आपल्या लक्षात येईल की ऍक्शन कोणती आहे आणि पर्पज कोणता आहे. उदाहरणार्थ, ही बाईज अ न्यू कार सो दॅट ही कॅन रीच ऑफिस ऑन टाइम. आता हे दिलेलं जे वाक्य आहे ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. यामध्ये 2 क्रियापद आहेत. बाईज आहे पहिल्या वाक्यामध्ये आणि दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज जो आहे त्यामध्ये रीच आहे. आता मग हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स सिंपल सेंटेन्स बनवत असताना काय करायचं, तर आपण इन ऑर्डर टू चा वापर करणार आहोत. आता कसं करणार, तर यामध्ये ऍक्शन कोणती आहे आणि पर्पज कोणता आहे. तर ऍक्शन म्हणता येईल की ही बाईज अ न्यू कार, तो नवीन गाडी घेतो. आता मग पर्पज कोणता आहे, तर ही कॅन रीच ऑफिस ऑन टाइम, म्हणजे तो वेळेवरती त्याच्या कार्यालयामध्ये पोहोचू शकतो. तर हेच वाक्य इन ऑर्डर टू ने कसं आपण करू शकतो बघा. ही बाईज अ न्यू कार इन ऑर्डर टू रीच ऑफिस ऑन टाइम. किंवा हे वाक्य असंही आपण करू शकतो. सुरुवातीला इन ऑर्डर टू घेऊन असं वाक्य तयार होईल, इन ऑर्डर टू रीच ऑफिस ऑन टाइम ही बाईज अ न्यू कार. दुसरं एक उदाहरण घेऊया. आय विल गो टू इंग्लंड बिकॉज आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश. आता हे देखील वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, कारण मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज दिसतो आहे आणि बिकॉज म्हणजेच कॉम्प्लेक्स सेंटेन्स हे वाक्य म्हणू शकतो. तर या ठिकाणी सुद्धा आपण बिकॉज काढून आपण इन ऑर्डर टू चा वापर करणार आणि सिंपल सेंटेन्स बनवणार आहोत. मग कसं होईल, तर इथे पर्पज कोणता आहे, तर टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश. मग वाक्य कसं होणार बघा. आय विल गो टू इंग्लंड इन ऑर्डर टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश. किंवा हेच वाक्य आपण असंही लिहू शकतो, इन ऑर्डर टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश आय विल गो टू इंग्लंड. एक तिसरं वाक्य घेऊया. आय एम वर्किंग हार्ड बिकॉज आय वॉन्ट टू अर्न अ लॉट ऑफ मनी. आता इथे हेतू कोणता आहे, टू अर्न अ लॉट ऑफ मनी. हे सुद्धा कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. मग आपण इन ऑर्डर टू चा वापर करून वाक्य बनवू. आय एम वर्किंग हार्ड इन ऑर्डर टू अर्न अ लॉट ऑफ मनी. किंवा दुसऱ्या पद्धतीने असं वाक्य करू आपण, इन ऑर्डर टू अर्न अ लॉट ऑफ मनी, कॉमा आय एम वर्किंग हार्ड. 9वा प्रकार, बिकॉज ऑफ किंवा ओविंग टू किंवा ड्यू टू. याचे मराठीत अर्थ आहे च्यामुळे किंवा चा परिणाम म्हणून किंवा च्या कारणामुळे. एक उदाहरण घेऊया आणि आपण हे समजून घेऊया की याचा वापर कसा करायचा असतो. इट वॉज रेनिंग पहिलं वाक्य. दुसरं, द मॅच वॉज कॅन्सल. तर यामध्ये ही 2 जी वाक्य आहेत ते आपल्याला एका वाक्यामध्ये याचं रूपांतर करायचं आहे. इट वॉज रेनिंग आणि दुसरं वाक्य आहे द मॅच वॉज कॅन्सल. मग या ठिकाणी आपण तिघांचाही वापर करू शकतो. मग कसा करू शकतो, तर ओविंग टू द रेन, कॉमा द मॅच वॉज कॅन्सल. किंवा ड्यू टू ने हे वाक्य होईल, ड्यू टू द रेन द मॅच वॉज कॅन्सल. किंवा बिकॉज ऑफ ने, बिकॉज ऑफ द रेन द मॅच वॉज कॅन्सल. दुसरं वाक्य बघूया. द कंपनी वेंट बँकरप्ट. पहिलं वाक्य. इट हॅड पुअर मॅनेजमेंट. द ड्यू टू ने कसं होईल हे वाक्य, द कंपनी वेंट बँकरप्ट ड्यू टू इट्स पुअर मॅनेजमेंट.
किंवा बिकॉज ऑफने कसं होईल, द कंपनी वेंट बँकरप्ट बिकॉज ऑफ इट्स पुअर मॅनेजमेंट. किंवा ओविंग टूचा वापर करून द कंपनी वेंट बँकरप्ट ओविंग टू इट्स पुअर मॅनेजमेंट. अजून एक वाक्य बघू. देअर ग्रोथ इज डॉट 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 देअर गुड कस्टमर सर्व्हिस. मित्रांनो, या ठिकाणी बघा, डॉट 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 जिथे म्हटलेलं आहे याचा अर्थ हे जे वाक्य आहे ते वाक्य आपण बिकॉज ऑफने, ओविंग टू की ड्यू टूने करायचं आहे. तर हे जे वाक्य आहे ते दोन प्रकाराने होईल, बिकॉज ऑफ आणि ड्यू टू. म्हणजे असं वाक्य होईल, देअर ग्रोथ इज बिकॉज ऑफ देअर गुड कस्टमर सर्व्हिस. आणि दुसरं वाक्य, देअर ग्रोथ इज ड्यू टू देअर गुड कस्टमर सर्व्हिस. आता मग तुम्ही म्हणाल की बिकॉज ऑफने झालं, ड्यू टूने झालं, मग ओविंग टूने का होत नाही? तर त्याचं कारण असं आहे की आपण टू बीची रूपं बघितली, मग ती वर्तमान काळातली असो, भूतकाळातली असो, ॲमिजर असो, वॉज वेअर असो, तर टू बी नंतर ओविंग टू चा वापर होत नाही. आणि या वाक्यामध्ये तर ग्रोथ इज म्हटलेलं आहे आणि पुढे डॉट डॉट आहे. अजून एक उदाहरण घेऊ म्हणजे अधिक तुमच्या लक्षात येईल. युअर सक्सेस इज डॉट 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 युअर स्मार्ट वर्क. आता इथे सुद्धा बघा इज आलेला आहे, त्यामुळे इथे फक्त दोनच प्रकारे वाक्य होऊ शकतं. युअर सक्सेस इज बिकॉज ऑफ युअर स्मार्ट वर्क किंवा युअर सक्सेस इज ड्यू टू युअर स्मार्ट वर्क. इथे ओविंग टू येणार नाही कारण इज आहे. अशा पद्धतीने आपण या नियमांचा वापर करून कंपाऊंड सेंटेन्स असतील किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतील तर त्याचं रूपांतर आपण सिंपल सेंटेन्समध्ये करू शकतो. धन्यवाद.